तुम्हा सर्वांना सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक की आज सुट्टी असताना सुद्धा तुम्ही अगदी सकाळी सकाळी छान आंघोळ करून फ्रेश होऊन या ठिकाणी जयंतीसाठी आलात। आता चव्हाण मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्हा सर्व शिक्षकांचेही मी मनापासून आभार मानतो। खरं तर आपण शिक्षक म्हणून आपलं कर्तव्यच आहे की जे महापुरुष आहेत किंवा आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे अशा सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरं करणं हे आपलं कर्तव्य आहे। परंतु आज सुट्टी सलग जोडून 2-3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे आता मी माझ्या शाळेत जाऊ शकलो नाही, परंतु तुम्ही या ठिकाणी जयंती साजरी केली। तुमचं एक सामाजिक भान म्हणून एक उत्तरदायित्व म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला बोलवलं आणि जयंती साजरी केली। याबद्दल तुमचं सर्वप्रथम मी बौद्धिक संघटना आणि आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं आभार मानतो। यायला उशीर झाला, तुम्ही बराच वेळ खोळंबला होता, परंतु समाज मंदिरामध्ये थोडंसं काम चाललं होतं, त्यामुळे आम्हाला येण्यास उशीर झाला। त्याबद्दल सर्वप्रथम तुमची मी माफी मागतो। या शाळेमध्ये यायचा आणि बोलायचा हा पहिलाच योग आहे। 1994-95 या साली मी असाच तुमच्यासारखी इथं बसायचो, कार्यक्रम व्हायचे इथं। आमचा वर्ग हे सगळे आमचे वर्ग, याच वर्गातून मी पहिली दुसरी तिसरी चौथी असं शिकत गेलो होतो आणि त्या शाळेमध्ये येऊन खूप समाधान वाटते। या ठिकाणी गणेश चव्हाण उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत। आम्ही दोघं सुद्धा वर्ग मित्र आणि या शाळेमध्ये आम्ही खूप मजा केली, खूप धमाल केली। तुम्हाला माहिती आहे ह्या ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यातून आम्ही आरपार जायचो कदाच्या आतमधून, खूप मजा केली या शाळेमध्ये। आणि त्या शाळेमध्ये आल्यानंतर आम्हाला खूप आज मस्त वाटते आणि योग पण छान आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। आता आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं। तर संविधान म्हणजे काय बघ, आपल्याला शाळेला काही नियम आहेत, सकाळी यायचं 10 वाजता, दुपारी शाळा सुटणार, शाळेचा युनिफॉर्म घालायचा, सगळ्यांनी अभ्यास करायचा, संध्याकाळी घरी जायचं। तसं आपला भारत देश चालवण्यासाठी काही नियम लागतात आणि हे नियमांचं पुस्तक म्हणजे काय तर म्हणजे संविधान। तुम्हाला दुपारी जेवायला सुट्टी मिळते, तुम्हाला शाळेत भात मिळतो, हे का नाही, हे सगळं काय तर तुमचे अधिकार आहेत। तसे तुमच्या वडिलांचे तुमच्या आईचे काही अधिकार आहेत, ते अधिकार कुणी दिले, ते अधिकार दिले संविधानाने। आणि ते संविधान लिहिण्याचं खूप मोठं काम, खूप अवघड काम होतं बरं का संविधान लिहिणं, खूप अवघड काम। ते इतकं अवघड काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। ते कसं केलं? शिक्षणामुळे। जर तुम्ही चांगलं शिकलात, चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता। तुम्हाला माहिती आहे किती अभ्यास करायचे ते? 18 तास अभ्यास करायचे, 18 तास सलग न झोपता, आणि त्यामुळे त्यांना हे यश मिळू शकलं। मग त्यांनी हे जे सगळं केलं ते स्वतःसाठी केलं का? नाही, ते सगळं केलं आपल्या सगळ्यांसाठी। आपण सगळ्यांना आनंदात आरामात राहता यावं, आपल्या सगळ्यांना आपले अधिकार हक्क मिळावे म्हणून केलं। समजा तुम्हाला दुपारी भूक लागली खूप आणि तुम्ही सरांना म्हणते सर आम्हाला जेवायला सोडा, सरांनी सोडलंच नाही दिवसभर, तर चालेल का? नाही चालणार। तसं तो तुमचा अधिकार आहे जेवण करायचा, तुम्हाला बोलायचं, तुम्हाला बाहेर जायचा अधिकार आहे। तसं ते अधिकार देण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं। लहान होते तुमच्यासारखे, छोटे होते, शाळेमध्ये जायचे, त्यावेळेस शाळेत त्यांच्याशी कुणीच बोलायचं नाही, एकटे बिचारे असायचे लांब लांब, ना मुलं बोलायचे ना त्या काळचे काही शिक्षक त्यांच्याशी बोलत होते। सगळी मुलं वर्गात बसायची आणि ते वर्गाच्या बाहेर बसायचे, त्यांना वर्गात पण येऊ देत नव्हते बघा। मग ते खिडकीत दारात बसून बघायचे फळ्यावर सरांनी काय लिहिलंय, गुरुजींनी काय लिहिलंय। वर्गाच्या त्या फळ्याच्या मागे मुलं डबे ठेवायचे त्यांची। आणि एकदा गुरुजींनी एक उदाहरण दिलं फळ्यावरती, कोण सोडवते म्हटलं तर ते आंबेडकर, कोणीच कुणाला सोडवता येत नव्हतं, आंबेडकर म्हटले मी सोडवतो। आणि आंबेडकर खडू घेऊन फळ्याकडे गेले तर सगळी मुलं पळाली। कशाला पळाली माहितीये का? त्या फळ्याच्या मागे काय होतं, मुलांचे डबे होते। ते म्हणले आंबेडकरांचा फळ्याला हात लागला तर मग आमचे डबे आहेत, मग आमचे डबे खराब होतील। फळ्याला हात लावलं कधी डबे खराब होतील का पाठीमागचे? नाही। पण त्या काळच्या लोकांना तसं वाटायचं डबे खराब होतील। आंबेडकरांचा स्पर्श जर झाला कुणाला तर आपलं अंग खराब होईल का? आता मी तुम्हाला स्पर्श केला, अंग खराब होईल का तुमचं? नाही। पण त्या काळातच ते म्हणायचे की नाही, तुमचं स्पर्श केला की आमचं अंग खराब होतंय।
आंबेडकरांना पाणी प्यायला बी येत नव्हतं शाळेमध्ये. आता तुम्हाला चांगलं आरोचं छान थंड पाणी प्यायला बी येतं सगळ्यांना, त्या काही त्यांना पाणी पण प्यायला मिळत नव्हतं. चारीचं गटराचं पाणी, कुठं ओढ्याचं पाणी प्यावं लागायचं. आणि इतके सगळे हाल सोसून आंबेडकर शिकले, खूप शिकले, खूप मोठे झाले आणि त्यांनी भारताचं संविधान लिहिलं. आणि त्या संविधानामुळे आज अनेक जातीचे, धर्माचे आपण सगळे लोक बाबा शाळेत किती छान राहतोय एका कुटुंबाप्रमाणे. आता क्रांतीने किती छान भाषण केलं का नाही, तसं सगळ्यांनी आंबेडकरांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय, सगळ्यात महत्वाचं शिक्षण. तुम्ही लहान मुलं आहेत, तुम्हाला कळणार नाही की आंबेडकरांनी काय केलं. तुम्ही हेच लक्षात ठेवायचं की जे जे मोठे लोक झालेत ते सगळे शिक्षणामुळे मोठे झालेत. मग तुमचं काय काम आहे, चांगलं शिक्षण घेणं, आहे का नाही. तुमच्या आई वडील तुम्हाला छान शाळेत पाठवतात, इतकी छान आपल्या तालुक्यातली नावाजलेली तुमची शाळा आहे. शाळेचं किती कौतुक आहे तुमच्या, माहितीये का तुम्हाला. खूप लोक तुमच्या शाळेचं चांगलं नाव काढतात. मग तुम्हाला इतकी छान शाळा आहे, इतके चांगले शिक्षक आहेत, छान छान गणवेश तुम्हाला आहे, दुपारी मस्त भात मिळतोय तुम्हाला, आई वडील सगळी तुमची काळजी घेतात. मग तुमचं काय काम आहे, अभ्यास करायचा. खूप खेळा आणि खूप अभ्यास पण करा. आता हे तुमचे जे लहान वय का नाही, त्या लहान वयात तुमच्या शरीराचा विकास होत असतो, त्यामुळं खेळणं पण गरजेचं आहे. पण कोणतं खेळणं माहितीये का, ग्राउंड वरती खेळणं गरजेचं आहे. मोबाईल वरती, युट्यूब वरती खेळणं, टीव्ही वरती कार्टून बघणं गरजेचं नाही. तुम्ही ग्राउंड वर जा, खेळा, चिखलात खेळा, मातीत खेळा, पडा, लागू द्या जरा तुम्हाला, सायकल चालवायला शिका, पोहायला शिका, ह्या सगळ्या गोष्टी शिका. आता उन्हाळा आहे का नाही, मस्त 2 महिने उन्हाळ्यात छान शिका, पोहायला शिका, सायकल चालवायला शिका, मामाच्या गावी जा, एखाद्या छानसं गोष्टीचं पुस्तक वाचा, वाचण्याची चांगली सवय लावा. जी आता जर तुम्हाला वाचण्याची सवय लागली का नाही, तर तुम्ही खूप आयुष्यभर वाचत राहाल. आणि वाचण्याने काय होतं, माणसाचं मस्तक सुधारतं, डोकं सुधारतं आणि मग पुन्हा पुढे झुकायची गरज लागत नाही. वाचनाने माणूस विनम्र नक्कीच होतो, परंतु वाचनामुळे माणूस अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतो. आणि आज त्यांची जयंती, ज्यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला, तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी हा निश्चय करा की आम्ही खूप वाचणार, खूप मजा येते वाचायला. आधी गोष्टीची पुस्तकं वाचा छान छान. नंतर काही महापुरुष आहेत, शिरीष कुमार आहे, लहान मुलगा तुमच्या एवढ्या, ज्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. अशी लहान लहान छोटी छोटी गोष्टींची, महापुरुषांची, समाज सुधारकांची पुस्तक वाचा. हीच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या दिवशी अभिवादन होईल. तर मी परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला मनापासून अभिवादन करतो. तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आंबेडकर कुणाचे आहेत माहितीये का, आंबेडकर आपल्या सगळ्यांचे आहेत. शिवाजी महाराज सगळ्यांचे, तसे आंबेडकर पण सगळ्यांचे, महात्मा फुले पण सगळ्यांचे, उमाजीबाई पण सगळ्यांचे आणि अहिल्यादेवी पण सगळ्यांच्या. सगळे महापुरुष सगळ्यांचे असतात, बरोबर की नाही. त्यामुळे परत एकदा मी तुम्हाला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू.